गावची खबर न्यूजने इंडिया आघाडीच्या बैठकीचा घेतलेला हा वृत्तांत। निवडणुकीच्या दिवशी बूथ प्रमुखाने सतर्क राहावे, पिंपरी चिंचवड शहर निवडणूक प्रभारी अशोक वाळके यांचे कार्यकर्त्यांना आवाहन। खालापूर तालुक्यासह खोपोली शहरातील इंडिया आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी व BLA बूथ प्रमुख यांचे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशिक्षण शिबिर 20 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता खालची खोपोली मधील कमलाबेन हॉलमध्ये पार पडली आहे। तर या प्रशिक्षण शिबिरात निवडणुकीच्या दिवशी मतदान प्रक्रियेत घेण्यात येणाऱ्या सूचनांची माहिती पिंपरी चिंचवड शहर निवडणूक प्रभारी अशोक वाळके यांनी बूथ प्रमुखांना देत बूथ प्रमुखांनी सावध राहावे, कारण की बूथ प्रमुख हाच निवडणुकीच्या दिवशी महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतो। त्यामुळे बूथ प्रमुखाने सतर्क राहून आपली कामगिरी चोखपणे पार पाडावी असे अशोक वाळके यांनी आवाहन केले आहे। यावेळी पिंपरी चिंचवड समन्वयक कैलास नेवस्कर, दिग्विजय करपे, शिवसेना खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अतुल पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष रिचर्ड जॉन, शेकापचे अरुण पुरी, आपचे शिवा शिवचरण आजी प्रमुखांसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने बूथ प्रमुख उपस्थित होते। आताचे फसवे सरकार पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी मतदान पेटीत काही गोलमाल करू शकतो, त्यामुळे मतदान पेटीतील गोलमाल रोखण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता सतर्क झाली असून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून BLA बूथ प्रमुख यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण शिबिर देण्यात आले। त्याच अनुषंगाने 20 एप्रिल रोजी खालची खोपोलीमधील कमलाबेन हॉलमध्ये इंडिया आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी व BLA प्रमुख बूथ प्रमुख यांचे प्रशिक्षण शिबिर पिंपरी चिंचवड शहर निवडणूक प्रभारी अशोक वाळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले। यावेळी बूथ प्रमुखांनी मतदानाच्या दिवशी येणाऱ्या समस्यांची माहिती मांडली। अशोक वाळके यांनी त्यांच्या समस्यांचे निराकरण करत बूथ प्रमुखांना मार्गदर्शन केले। बूथ प्रमुखांनी यापूर्वी पण काम केलेले आहे, पण हल्लीचे गैरप्रकार मतदान प्रक्रियेमध्ये त्याच्यामध्ये कुठलं बटन दाबलं आणि बंदीकडेच मत जातं या गोष्टी होऊ नये, या टाळण्यासाठी बूथ लेवल एजंटनी काय काय कामं करायची याची माहिती आणि कशी प्रिकॉशन घ्यायची किंवा गैरप्रकार होणार नाही याची माहिती ही आम्ही आज सगळ्या BLAंना दिली। आजच्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्या व्यतिरिक्त अजून काय माहिती जर आपल्याला कोणाला पाहिजे असेल तर मी आपला नंबर या ठिकाणी आपल्याला सांगतो। माझा मोबाईल नंबर आहे 98 222 86 208। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.